शुभविवाह या मालिकेची एक पॉझिटिव्ह इनिंग 15 ऑक्टोबरच्या भागात जबरदस्त चालू झालेली आहे आणि कोणतंही स्वप्न नाही, काही नाही, भूमी सत्यामध्ये प्रेग्नेंट आहे आणि भूमीची ही प्रेग्नन्सी आणि आकाशचं भूमीचं येणारं हे बाळ आता सगळी समीकरणं बदलणार आहे। इकडे रागिणीचा दुसऱ्यांदा पर्दाफाश करत आता भूमीने आकाशला आपल्या जाळ्यात असं काही अडकवलंय, रागिणीची चाल खेळत आता मात्र रणरागिणीचं रूप धारण करत रागिणीला पायाशी आणायला भूमीने भाग पाडला। 15 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आकाश खूप उदास असतो, त्याला भूमीचं वागणं दिवसेंदिवस खटकत चाललेलं असतं आणि त्यामुळे आकाश आता भूमीसोबत झोपायचं नाही असा निश्चय करून तो आपल्या बेडरूमच्या बाहेर जायला निघालेला असतो। ज्या वेळेला आकाश बेडरूमच्या बाहेर जायला निघालेला असतो त्याच वेळेला मात्र आता इकडे आता भूमी त्याला थांबवते। आकाश, ऐक ना, काय करतोयस तू हे सगळं? तू असं मला सोडून बेडरूमच्या बाहेर का जात आहेस? यावरती आकाश म्हणतो, भूमी, मला तुझ्यासोबत आता काही बोलायचंच नाहीये। भूमी म्हणते, ते तर तू आधीपासून करतोयस, तू नको बोलूस माझ्यापासून, ते मी सहन करीन, पण असं तू बेडरूमच्या बाहेर जाऊ नकोस ना आकाश, खरंच मला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटते। यावरती आकाश म्हणतो, तू जे काही वागतेस ना माझ्या आईसोबत ते मला अजिबात आवडत नाहीये। यावरती भूमी म्हणते, तू माझ्यावरती थोडा तरी विश्वास ठेव, आपल्याला दिवसभरामध्ये वेळ मिळत नाही, त्यामुळे आपण आता इकडे रूम मध्ये आल्यावरती रात्रीच्या काही गप्पा मारल्याशिवाय झोपायचं नाही असा रूल होता, पण तू तर माझ्याशी काहीच बोलत नाहीस। गेले 2 दिवस मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय, पण तू आत्ता जर का रूमच्या बाहेर गेलास तर मला अजूनही त्रास होईल। प्लीज आकाश, प्लीज माझं म्हणणं ऐक, तू रूमच्या बाहेर काही जाऊ नको। असं म्हणत इकडे आता भूमी सांगण्याचा आकाशला प्रयत्न करत असते, पण आकाश या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नसतो। नाही भूमी, तू आईसोबत जे वागतेस ना त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत राहू शकत नाही। भूमी म्हणते, तू कुणाच्याही सांगण्यावरून माझ्यावरती हे करशील का? आकाश म्हणतो, कुणाच्याही? हेच तुझं वागणं मला आवडत नाहीये। आई म्हणजे माझ्यासाठी कुणाच्याही नाहीये, ती माझी आई आहे, माझा जीव तिने वाचवलाय, माझी आई गेल्यानंतर तिने मला हे जीव लावलाय आणि तू तिच्याबद्दल असं बोलतेस, आता तर मला इकडे अजिबात झोपायचं नाहीये। असं म्हणत आकाश भूमीला झिडकारतो आणि झिडकारून या सगळ्यामध्ये तो तिकडून निघून जातो। भूमी बिचारी रडतच आता बेडवरती पडून असते, आकाश मात्र गेस्ट रूम मध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करतो। तोपर्यंत इकडे आता रागिणी भूमी असं म्हणत तिकडे येते आणि काही नाही ग, तुला फक्त गुड नाईट म्हणण्यासाठीच आले होते, बाकी मला तुला काही बोलायचंच नाहीये, फक्त गुड नाईट म्हणायला आले होते। आणि या सगळ्यामध्ये आकाशने तुला विजयादशमीचं सॉलिडच गिफ्ट दिलंय बरं का। असं म्हणत इकडे आता रागिणी मुद्दाम या सगळ्यामध्ये भूमीला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असते आणि छान तुला गिफ्ट मिळाले म्हणजे या विजयादशमीला खरं तर तू मला धडा शिकवणार होतीस, पण तुलाच चांगला धडा मिळालाय ग भूमी। असं म्हणत इकडे आता भूमीला चिडवत, भूमीला मुद्दाम डिवचत रागिणी तिकडून निघून जाते। तोपर्यंत आकाश ज्या वेळेला गेस्ट रूम मध्ये झोपायला येतो त्याला भूमीची सतत आठवण येत असते आणि तो म्हणत असतो, भूमी, खरं सांगू का तर तुझ्याशिवाय मला हे असं झोपणं, तुझ्याशी न बोलणं याचा मला खूप त्रास होतोय। तितक्यात तिथे आजी येते। आजी म्हणते, हे काय आकाश, तू इकडे का बरं झोपायला आलेला आहेस? यावरती आकाश म्हणतो, मला भूमीचं वागणं थोडं खटकतंय, भूमी जे काही वागते ना मला नाही आवडत आहे। यावरती आजी म्हणते, म्हणून तू इकडे झोपायला येणार? तुला साधी गोष्ट कळत नाहीये का? अरे विजयादशमीच्या दिवशी नवरा बायकोने हे असं वेगळ्या पद्धतीने झोपणं हे चुकीचं दिसतंय रे, आणि तू भूमीवरती चिडलायस। मला नाही माहिती ती काय चुकली काय नाही, असेल चुकली ती, पण तू ज्या वेळेला एका छोट्या बाळासारखा होतास, जेव्हा 10 वर्ष तुझं वय होतं त्यावेळेला मात्र भूमीने तुझ्यासाठी काय काय केलं हे सगळं तू विसरलास का? या सगळ्यामध्ये भूमी तुझ्यासाठी खंबीरपणे पाठीशी तुझ्या उभं राहिली, तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देत राहिली, आणि तरी तू आत्ता भूमीसोबत असं वागणार? म्हणजे ज्या वेळेला तिची मानसिक स्थिती बरोबर नाहीये, तिला तुझी गरज आहे, त्यावेळेला तू तिची साथ सोडणार?
हे मला तुझं वागणं आकाश काही पटत नाही. मग त्यावेळेला सुद्धा तुझ्याकडून खूप सगळ्या चुका झाल्या रे. मग तेव्हा सुद्धा भूमीने तुझी साथ सोडून असंच जायला हवं होतं का? आणि ह्यालाच प्रेम म्हणतात का? तिच्या बाजूने तिचं प्रेम ती निभवत आली. तुझ्याकडून काही चुकाच झाल्या नाहीत असं तुला वाटतंय? मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाहीये. यावरती तू आत्ताच्या आत्ता पहिले तुझ्या रूम मध्ये झोपायला जा. विजयादशमीच्या दिवशी हे असं नवरा बायकोने वेगवेगळं झोपणं हे मला काही अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता जा म्हटलं ना. यावरती आकाश म्हणतो, आजी तू मला फोर्स करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये मी आत्ता जर का भूमीच्या सोबत गेलो तरी मी ते मनापासून जाणार नाहीये. मनापासून या सगळ्यामध्ये मी जाणार नाही. माझ्या मनाच्या विरुद्ध तू मला या सगळ्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करू नको. आजी म्हणते, ठीक आहे, मी तुला सांगण्याचं काम केलंय. माझं काम आहे तुला सांगणं. या उपर तुझ्या मनाला जे वाटेल ना ते सगळं तू कर, कारण या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुला काहीही बोलणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी निघून जाते. आकाश विचार करत बसतो. इकडे भूमी बिचारी रडत असते. रडत असलेल्या भूमीला आकाशच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आपल्याशी आकाशचं प्रेम आणि या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये आलेला दुरावा हे सगळं तिला आठवतं. आणि त्याच वेळेला आकाशला सुद्धा भूमीने आपल्यासोबत घालवलेले क्षण, लहानपणापासून म्हणजे आपण जसे लहान होतो त्यावेळेला काय काय भूमीने आपल्यासाठी त्याग केला हे सगळं त्याला आठवतं. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आकाश आता खूप भावूक होतो. म्हणजे मी ज्या वेळेला लहान मुलासारखी माझी मानसिक स्थिती होती त्यावेळेला माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना भूमीने ते मला विसरून चालणार नाहीये असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये भावूक होतो. आणि कुठेतरी आजीचं म्हणणं त्याला पटतं. म्हणजे भूमी आता असं का वागते? कदाचित तिची मानसिक स्थिती नसेल चांगली, पण या वेळेला मी तिची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे, कारण तिने माझी कित्येक वेळेला मानसिक स्थिती समजून घेतलेली आहे. असा विचार करत शेवटी आता आकाश भूमीच्या रूममध्ये झोपायला येतो. भूमी बिचारी लाईट्स ऑफ करून तिकडे आता अशीच अस्वस्थपणे पडलेली असते. पण आकाश दार उघडतो आणि विचार करतो, अरे बापरे, भूमी तर लाईट्स बंद करून झोपली सुद्धा. मी तर इतका इकडे तळमळत आहे भूमीसाठी आणि भूमीला माझ्या तळमळीचं काहीच पडलेलं नाहीये. भूमीला या सगळ्यामध्ये काही नाही, ती निवांतपणे झोपली सुद्धा. पण भूमी इकडे बिचारी झोपलेलीच नसते हे आकाशला काही कळतच नाही. भूमी इकडे फक्त लाईट्स ऑफ करून अंधाराकडे एकटक बघत बसलेली असते. आणि आकाश पुन्हा एकदा गैरसमज करून घेतो आणि या सगळ्यामध्ये आकाश भूमीवरती चिडून निघून जातो. बरं, हा दिवस असा संपतो. तो दिवस असतो नवमीचा. दुसरा दिवस येतो तो म्हणजे दसऱ्याचा. दसऱ्याचा दिवस आल्यावरती भूमी आता सकाळी छानपैकी तयार होऊन आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायला येते. रांगोळी काढत असताना तिच्या मागे येऊन आकाश उभा राहतो आणि आता तो भूमीला म्हणतो, भूमी तू किती छान रांगोळी काढतेस, रांगोळीमध्ये किती छान रंग भरती आहेस. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी म्हणते, आकाश ज्या वेळेला आपण दोघ जण मिळून रंग भरतो ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने याच्यामध्ये रंग भरले जातात. आणि ते रंग आहेत ना, हे रंग आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाचे असतात. आपल्या प्रेमाचे रंग आता आपण भरत चाललेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये आता आपलं प्रेमच जास्त टिकणार आहे. असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला या सगळ्यामध्ये आता मिस करत असते. म्हणून तिला आता आकाशची आठवण येत असते आणि आकाशची इमॅजिन करत असताना तिकडे आता येते ती म्हणजे पौर्णिमा येते. आणि पौर्णिमा म्हणते, काय ग भूमिताई, काय अशी करती आहे? तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते, काय ग भूमिताई, कसला विचार करतेस? म्हणजे या सगळ्यामध्ये तू आकाश जिजूंना मिस करतेयस का? आकाश जिजूंना मिस करतेस आणि म्हणून त्यांना इमॅजिन करून इथे हे करतेस का? असं म्हणत मुद्दाम ती या सगळ्यामध्ये भूमीला डिवचण्याचा प्रयत्न करते. भूमी बिचारी खूपच उदास होते आणि तितक्यात तिकडे आकाश येतो. बाकी सगळेजण तिकडे आल्यावरती आता मात्र भूमी आकाशला, आकाश तुला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते. पण आकाश काही तिच्याकडे लक्ष देत नाही. आणि
हे इकडे नीट लावून घे बरं असं म्हणत आकाश सुद्धा इतका ॲटिट्यूड भूमीला दाखवत असतो की तो भूमीकडे बघायला तयार नसतो ना भूमीला समजून घ्यायला तयार असतो। इकडे पौर्णिमा, अभिजित, रागिणी या सगळ्यांना खूप आनंद होत असतो कारण आता आकाश आणि भूमीची भांडणं चालू असतात। त्यामुळे मग मात्र भूमी खूप उदास होते। तितक्यात अभिजित येतो आणि भूमी तुला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतो। भूमी म्हणते तुम्हाला सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। त्यावरती पौर्णिमा आकाशला विश करते, आकाश पौर्णिमाला विश करतो, पण इकडे मात्र तो इकडे भूमीला विश करण्यासाठी नकार देतो। त्याच वेळेला आकाश भूमीला इग्नोर करतोय। या गोष्टीचा बाकी सगळ्यांना खूपच आनंद होत असतो। त्यामुळे मग मात्र भूमीच्या डोळ्यात पाणी येतं। तितक्यात तिथे रागिणी येते आणि त्यावेळेला आकाश म्हणतो आई तुला विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणत तो आता रागिणीला विश करतो। भूमीला खूप वाईट वाटतं आणि भूमी आता ती पौर्णिमाला सांगते पौर्णिमा उरलेली ही रांगोळी तू पूर्ण कर आणि ही रांगोळी तू पूर्ण कर आणि आता या सगळ्यामध्ये मी आज जाते असं म्हणत बिचारी भूमी आपले अश्रू लपवण्यासाठी आज जायला निघते। तोपर्यंत तिला आता चक्कर येते आणि अचानकपणे चक्कर आल्यामुळे इकडे आता आकाशचं लक्ष तिकडे जातं। भूमी म्हणते आकाश आणि आता भूमी एकदम खाली कोसळते। ज्या वेळेला भूमी खाली कोसळते आकाशला जबरदस्त धक्का बसतो। तो भूमीकडे पाहायला लागतो। भूमी भूमी असा आरडाओरडा सुरू होतो। एकच नुसता गहजप सुरू होतो। या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी खाली कोसळते। आकाश तिला उचलतो, उचलून आकाश तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि ताबडतोब आता मात्र डॉक्टरांना बोलवलं जातं। डॉक्टर येतात, भूमीला चेक करतात। आजी सांगते खरं सांगू तर तिने ना निर्जळी उपवास धरलेला आहे। आम्ही तिला किती सांगितलं तरी सुद्धा ती आता काही ऐकायला मागत नाहीये असं म्हणत आता मात्र आजीने हे सांगितल्यावरती आकाश म्हणतो भूमी का तू निर्जळा व्रत केलास, काय गरज होती हे निर्जळा व्रत करायची असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते डॉक्टर माझं काहीतरी हरवलेलं आहे आणि ती गोष्ट जोपर्यंत मला मिळत नाहीये तोपर्यंत मी निर्जळा उपवास करणार असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी। यावरती आजी म्हणते म्हणूनच या सगळ्यामध्ये हिची तब्येत अशी डाऊन झाली ना, म्हणूनच हिला चक्कर आले ना। आकाश म्हणतो काय गरज होती तुला हा सगळा निर्जळा उपवास करण्याची, म्हणून तुला असं चक्कर आलेली आहे, पहिलं काहीतरी खाऊन वगैरे घे असं म्हणत डॉक्टर म्हणतात थांबा आकाश म्हणजे या सगळ्यामध्ये तिने उपवास केलाय म्हणून तिला चक्कर मुळातच आलेली नाहीये। यावरती आकाश म्हणतो म्हणजे, यावरती आता आजी म्हणते म्हणजे काय झालंय। यावरती आता मात्र डॉक्टर सांगायला लागतात तुम्ही पेढे वाटा पेढे, या दसऱ्याला तुमच्याकडे खूप मोठा उत्सव होणार आहे असं म्हटल्यावरती आजी म्हणते काय। यावरती डॉक्टर म्हणतात हो गोडाधोडाच वाटा। आजी म्हणते खरंच गुड न्यूज आहे। आकाश म्हणतो मला कोणी सांगेल का हे काय घडतंय ते। त्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात आकाश महाजन तुम्ही बाबा होणार आहात, बाबा आणि भूमी आई होणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे डॉक्टरांनी खूप मोठा खुलासा करत भूमी आणि आकाशला गुड न्यूज दिलेली आहे। भूमी आकाशला गुड न्यूज दिल्यावरती आता मात्र दोघही जण खूपच खुश होतात आणि आता दोघांच्या मधले सगळे दुरावे मिटलेले असतात आणि रागिणीच्या पायाखालची जमीन हदरते। आतापर्यंत भूमी आणि आकाश यांना वेगळं करण्यामध्ये मी यशस्वी ठरले, पण ही गोष्ट कधी घडली, हे दोघं एकत्र कधी आले आणि त्यानंतर भूमी आणि आकाश यांनाच निपटवता मला इकडे नाकी नऊ आलाय, तर हे दोघं जणांचं नवीन वारस या घरामध्ये येणार झालं म्हणजे माझा खेळ संपला। रागिणी आता खूपच हादरते। आकाश म्हणतो काय खरंच। त्यावरती मग मात्र आता इकडे आकाश खूप खुश होतो आणि अचानकपणे भूमीला चक्क मिठीच मारतो। भूमीला या सगळ्यामध्ये भरून पावलेलं असतं। यावरती आजी म्हणते मी न देवाच्या इथे साखर ठेवायला जाते। यावरती भूमी सांगते मला माहिती होतं आकाश या विजयादशमीला आता मात्र आपल्या दोघांच्या मध्ये खूप मोठा जो दुरावा आलेला आहे ना तो दुरावा संपणार होता आणि आज विजयादशमीच्या दिवशी खूप मोठा चमत्कार घडलेला आहे आणि आता आपलं बाळ म्हणजे तुझ्या माझ्यातला आता मात्र हा जो दुरावा होता ते संपवणारा आता हा नाजूक धागा आल्याचा मला खूपच आनंद झालेला आहे असं म्हणत भूमी आता खूप खुश होते। इकडे आता भूमी खूप खुश होते आणि आता ती आकाशला मिठी मारते। या सगळ्यामध्ये ती रागिणीकडे पाहते आणि विजयादशमीला आता खूप मोठा चमत्कार घडणार होता
तो चमत्कार घडलेला आहे असं ती टोमणा मारते। आता मात्र इकडे आकाश खूप खुश असतो। मागचा सगळा राग रुसवा फुगवा विसरून भूमीला आपल्या मिठीत गच्च धरून ठेवलेला असतं। तोपर्यंत आजी खाली येते आणि आई योगेश्वरीच्या इथे आता साखर ठेवते आणि आता मात्र आजीला जितका आनंद झालेला असतो ती आईचे आभार मानते। खरं सांगू या सगळ्यामध्ये मला इतका आनंद झालेला आहे ना की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता आकाशच्या आयुष्यामध्ये इतकी मोठी खूप मोठी खुशी तू आणलेली आहेस। यामध्ये आजी देवीची प्रार्थना करते आणि आता इकडे देवीसमोर साखर ठेवते आणि रागिणी खूपच आनंदाची बातमी आहे नाही असं म्हणत रागिणीला आता मात्र इकडे ती साखर देते आणि तोंड गोड कर बरं तुझं। यावरती रागिणी पटकन बोलून जाते, आई माझं तर तोंड कडू झालेलं आहे। आता रागिणी असं का बोलती आहे याबद्दल आता मात्र इकडे शंका येते, ती म्हणजे आजीला। नक्कीच रागिणीच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे आणि आता त्यामुळे रागिणीचा काहीतरी डाव आहे हे आता समजतं आजीला आणि आजी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागते। तोपर्यंत इकडे रागिणी आपल्या रूम मध्ये येते आणि आता इकडे आपल्या रूम मध्ये आल्यावरती रागिणी खूप चिडलेली असते। आकाशला सांभाळता येत नाही तर त्याचं हे पोरग येऊ घातलंय, काय करायचं, त्या भूमीला आणि बाळाला संपवायलाच पाहिजे असं म्हणत ती आता बाळाचा काटा काढण्यासाठी आता मात्र भूमीच्या रूम मध्ये येते आणि भूमीला ढकलायला निघते तर भूमी उलटी पलटून उठते आणि आता ती सांगायला लागते, आतापर्यंत तुम्ही या घरातल्या सुनेला आकाशच्या बायकोला हे करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केलात, पण आज एका आईला आणि माझ्या बाळाला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे, फाडून ठेवेन। आता रागिणीचं हे कपटी रूप भूमी आकाश समोर कसं आणणार पाहणार रंजक।